तर शेळ्यामध्ये जेव्हा सर्दी होते तेव्हा हे औषध वापरायचं. आपल्या इकडे दिसेल तुम्हाला. तर आपण शेळ्यामध्ये हे गाभणलाही देऊ शकतो, ज्यामध्ये एक पूर्णपणे नॅचरल हर्बल थेरपी आहे, ज्याच्यामुळे कसल्याही प्रकारची गाभण शेळी पिल्लांना बाधा होत नाही. 2 दिवसात शेळ्या नीट होतील. फक्त आता देण्याची कला जी कशी आहे ती जर शिकायची असेल तर संपर्क साधा ॲनिमल सायन्स सेंटर. ॲनिमल सायन्स सेंटर येथील डॉक्टर प्रदीप साळवे हे तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन देतील, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या शेळ्या आपल्या स्वतःच्या ज्ञानावर, कोणत्या आम्ही सांगितलेल्या ज्ञानावर तुम्ही राबवू शकतात, वाढवू शकतात, पाळू शकतात, उत्पन्न करू शकतात. तर असे बरेच काही औषधं आहेत जे की आयुर्वेदिक आहेत आणि शेळी ही पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यामुळं जे औषधाची माहिती कशी द्यायची माहिती हे वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही शेतकऱ्यांना शिकवत आहोत. आत्तापर्यंत सतीश रणेरसारखे माणसं आम्ही तयार केलेले आहेत. सतीश रणेर नाही तर मिसाळ, त्यानंतर जेवढे काही शेळीपालक आहेत, अकोल्याकडे गेलात तर काळे, हे जे शेळीपालक तयार झालेले आहेत ते हळूहळू एकदम शेळीपालक म्हणतो मी, शेळीमधले तज्ज्ञ म्हणू आपण, कोणचे पालनामधले, उपचारामधले नाही. उपचारामधले माणसं हे मला पसंत नाहीत, आवडत नाहीत. शेळीला रोग नाही हे तत्त्व असेल तर शेळ्या नक्कीच तंदुरुस्त राहतील. म्हणजे थोडक्यात काय, रोगमुक्त पशुपालन असेल तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी दुपटीनं फायदा मिळेल. बाकी मार्केटिंग काय व्यवसाय असेल, विकण्याचे गणितं असतील, ते आम्ही तुम्हाला नक्की शिकवू. हे शिक्षणाची फीससुद्धा अल्प दरात आहे आणि ऑनलाईन आहे. कारण राजस्थान, छत्तीसगड, वेगवेगळ्या राज्यामध्ये, हरियाणा ह्या राज्यामध्ये आमचे डॉक्टर साहेब फिरत आहेत आणि तिथून मार्गदर्शन करत आहेत. प्रॅक्टिकल नॉलेजला त्यांनी भर दिला आहे आणि प्रॅक्टिकल थिअरीपेक्षा कितीही महत्त्वाचं असतं. कारण पशुपालनामध्ये 10% थिअरी आणि 90% प्रॅक्टिकल असेल तरच यशस्वी होईल. त्याला कडा असावी, ती रोगमुक्त पशुपालन, रोगमुक्त पशुपालन, रोगमुक्त पशुपालन.